भाऊराव 28 वर्षाचा असतो आणि रेवती 24 वर्षाची असते. भाऊराव आणि रेवतीचं लग्न होतं आणि मग भाऊरावची मज्जा सुरू होते. कारण भाऊरावाचं लग्न झाल्यानंतर भाऊराव व्हर्जिन असतो सगळ्यात पहिल्यांदा. त्याच्यामुळे बायको आल्यानंतर त्याची जी काही मज्जा सुरू होते ना, कारण बायको इकडून आला तरी बायको, तिकडून आला तरी बायको, सकाळी बायको, संध्याकाळी बायको. सगळेजण त्याला बायकोचा बैल म्हणायला लागतात. कारण 28 वर्षाचा उपास त्याने सोडलेला असतो आणि मग त्याला असं वाटत असतं, की आपण आपल्या बायकोला सोडूच नये, कायमस्वरूपी आपल्या मिठीत ठेवावी. पण लग्नानंतर 10-15 दिवस झाल्यानंतर त्याला कामावर जायला लागतं. कामावर जात असतो. कामावरून घरी आला, की सगळ्यात पहिलं त्याला बायकोलाच बघायचं असतं. बायकोच्या हातूनच जेवायचं असतं आणि झोपताना तर त्याला कंपल्सरी बायको लागत असते. रोज बायकोसोबत कार्यक्रम केल्याशिवाय त्याला झोप येत नसते. कधी-कधी 2 वाजता उठूनसुद्धा यांच्यामध्ये संबंध व्हायचे. सकाळी उठण्याच्या अगोदर देखील संबंध झाल्यानंतरच बेडरूममधून दोघे बाहेर यायचे. असं त्यांचं जे बेडरूम लाईफ होतं, ते रात्री 2 ते 3 वेळेला, कधी-कधी 4 वेळेला असा या नवरा-बायकोचा कार्यक्रम व्हायचा. आणि मग त्याच्यामुळे काय होतं, लग्नानंतर पहिल्या 6 महिन्यातच रेवती गरोदर राहते. आणि आता भाऊरावला ही बातमी रेवती सांगत असते, की आता मी गरोदर आहे. भाऊरावला खूप आनंद होतो आणि आपल्या मित्रमंडळींमध्ये देखील भाऊराव मोठी पार्टी देतो आणि घरामध्ये पण सगळ्या बाबतीत त्यांच्या आनंदी आनंद झालेला असतो. पण आता रेवतीचा गर्भ वाढायला लागतो. रेवतीचं गरोदर पण जसं-जसं पुढे जात असतं, तसं-तसं मग रेवतीला थोडा-थोडा त्रास व्हायला पण सुरुवात होते. पण आता भाऊराव जो असतो ना, भाऊराव हा इतका शरीर संबंधासाठी उतावळा असतो, की बायको आपली गरोदर आहे हे पण त्याला कधी-कधी दिसत नसतं. त्याला असं वाटत असतं, की कायमस्वरूपी आपण बायकोसोबतच राहिलं पाहिजे. कायमस्वरूपी आपल्याला जे पाहिजे, शरीर संबंध पाहिजे, हे मिळालेच पाहिजेत असं त्याला कायम वाटत असतं. आणि आता हळू तिला 7 महिने होतात. 7 महिन्यांची ओटी भरली जाते. ओटी भरून मग रेवती आपल्या माहेरी निघून जाते. दुसऱ्या बाजूला भाऊराव तळमळत असतो, कारण त्याला लग्नानंतर 6 महिने आपल्या बायकोसोबत दररोज शरीर संबंध ठेवायची सवय असते. तिच्या गरोदरपणात पण तो संबंध ठेवत होता. त्याच्यामुळे त्याला आता मात्र उपास घडत होता. 6 महिने केलेली मज्जा त्याच्या डोळ्यासमोरून सरकून जात नव्हती. आणि आता रेवती आपल्या माहेरी गेलेली आहे. माहेरी तिचे लाड, कोड, कौतुक सगळं सुरू झालेलं आहे. आणि 9 महिने कसं झालं हे रेवतीला समजलंच नाही. त्याच्यामुळे मग पटकन तिच्या डिलिव्हरीची डेट जवळ आलेली असते. तिला कळा सुरू होतात. कळा सुरू झाल्यामुळे जवळच्या डॉक्टरांकडे तिला नेलं जातं आणि तिची प्रसूती नॉर्मल पद्धतीने डॉक्टर करतात आणि प्रसूती करताना मग तिला टाके घातले जातात आणि त्याच्यामुळे मग तिला थोडासा त्रास देखील होतो, रक्तस्राव होतो. 1-2 दिवसानंतर रेवती आणि बाळ स्टेबल होते. त्यानं तिला मुलगा झालेला असतो. भाऊरावला ही बातमी कळते. त्याच्यामुळे त्याला देखील मनापासून आनंद होतो. आपल्याला मुलगा झाला असं तो गावभर सगळ्यांना पेढे वाटून सांगत फिरत असतो. पण त्याला असं वाटत असतं, की आपला मुलगा आपल्या घरी आला पाहिजे, बायको घरी आलं पाहिजे. त्याच्यामुळे मग तिसऱ्याच दिवशी तो आपल्या बायकोला आपल्या घरी घेऊन येतो आणि रेवती देखील हसतमुखाने आपल्या सासरी येते. कारण सगळ्यांना आनंद झालेला असतो. तिला मुलगा झालेला आहे. त्याच्यामुळे सासू-सासरे देखील आनंदामध्ये असतात. पण तिसऱ्या दिवशी आता तिचं कोड-कौतुक करून या बाळाचं वेलकम घरी केलं जातं. फुगे लावले जातात आणि पावलं उठवली जातात. बाळाचं वेलकम होतं, सगळ्या गोष्टी होतात, कोड-कौतुक होतं. रेवती ओली बाळंतीण असल्यामुळे धुरी, शेक, मॉलिश या सगळ्या गोष्टी आता सगळं सुरू झालेल्या असतात. सगळ्या कारणांसाठी माणसं नेमलेली असतात. तिसऱ्याच दिवशी रेवती आपल्या बेडरूममध्ये आपल्या बाळाच्या कडेला झोपलेली असते. तिने धुरी, शेक सगळा घेतलेला असतो आणि तिच्या बेडरूममध्ये भाऊराव येतो. आता भाऊराव आपल्या बाळाकडे बघतो, बाळाला हळू जवळ घेतो, बाळाची हलकेच पापी घेतो. नुकतंच रेवतीने बाळाला दुग्धपान करून, दूध पाजून झोपवलेलं असतं आणि रेवती आता बेडवरती बसलेली असते. तितक्यात मग आता भाऊराव तिच्या जवळ जातो आणि हलकेच तिचं चुंबन घेतो. तिला जवळ घेतो. रेवतीला वाटतं, की आपला नवरा आपलं कौतुक करतोय, त्याच्यामुळे तिला देखील बरं वाटतं. ती देखील नवऱ्याच्या कुशीमध्ये विसावून जाते. पण हळूच भाऊराव तिच्या कानामध्ये म्हणतो, की 7 महिन्यानंतर तू आपल्या माहेरी गेली, पण आता या गोष्टीला 2-3 महिने उलटून गेलेले आहेत. मला आज खूप काही करण्याची इच्छा होते, असं तो तिला म्हणतो. पण आता रेवती घाबरून जाते. रेवती म्हणते, की मला तर टाके घातलेले आहेत आणि मला रक्तस्राव झालेला होता. मला कसं तरी झालेलं होतं आणि गरोदरपणामध्ये नॉर्मल डिलिव्हरी असल्यामुळे कळा देऊन मला त्रास झालेला आहे. त्याच्यामुळे ही गोष्ट आत्ता तरी शक्य नाही आहे, असं ती नवऱ्याला निक्षून सांगते. भाऊराव थोडासा खजील होतो, खट्टू होतो आणि बायकोला म्हणतो, की "मी तुला त्रास होणार नाही अशा पद्धतीने करतो, हळू करतो, पण मला आज पाहिजे." आता रेवती त्याला विरोध करते. त्याला म्हणते, "ते शक्यच नाही आहे, कारण मला
टाके घातलेले आहेत. टाके ओले असताना संबंध ठेवणं ही शक्य गोष्ट नसते, हे तुम्ही समजून घ्या, असं ती तिच्या नवऱ्याला भाऊरावला वारंवार सांगते. पण भाऊराव मात्र ऐकायला तयार नसतो. कारण त्याला असं वाटत असतं की आता इतके दिवस झाले मला या गोष्टी मिळालेल्या नाही आहेत आणि आता तर आपली बायको आपल्यासोबत आहे, तिची डिलिव्हरी पण झालेली आहे, त्याच्यामुळे आता ही गोष्ट करायला काही हरकत नाही आहे. तो तिला निक्षून सांगतो किंवा ओरडून सांगतो की मी हळू करतो, मी तुला कुठल्याही प्रकारे त्रास देत नाही आहे, तू मात्र या संबंधांसाठी तयार राहा. आता आपलं बाळ पण झोपलेलं आहे. रेवतीला रडायला येतं, त्याचबरोबर तिला राग देखील येतो. आता दोघांमध्ये थोडं थोडं भांडण सुरू झालेलं असतं. ती त्याला विरोध करत असते, गायावाया करत असते, पण भाऊराव मात्र ऐकायला तयार नसतो. तो चक्क आता बायकोवरती बळजबरी करायला सुरुवात करतो आणि बायकोवरती बळजबरी करताना मग ती देखील रडत असते. तिला असं वाटत असतं, कुठून मी माझ्या सासरी आले, अजून 2-3 महिने खरं तर मी माहेरी राहायला पाहिजे होतं. माहेरी राहिले असते तर ह्या सगळ्या गोष्टींपासून मी वाचले असते. भाऊराव तिच्यावरती बळजबरी करायला सुरुवात करतो. आता नवऱ्याने केलेला बळजबरीने शरीर संबंध याला बलात्कार म्हणतात की नाही, हे देखील मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. पण आता भाऊरावची बळजबरी रेवती मात्र निमूटपणे आता ऐकून घेत असते. तिच्यासोबत शरीर संबंध करताना रेवतीला भयानक त्रास होतो. ती आता ठोठो बोंबलत असते आणि तिला रक्तस्राव सुरू होतो. तिचे काही टाके देखील ओले असल्यामुळे तुटतात आणि त्यांचा शरीर संबंध कसा तरी घाई गडबडीने ओरबाडून संपलेला असतो आणि आता रेवतीला ब्लिडिंग सुरू झालेलं असतं. ब्लिडिंग थांबत नसतं. रात्रीचे 1 वाजलेले असतात. ती नवऱ्याला सांगते, मी तुम्हाला सांगत होते की सध्या ह्या गोष्टी शक्य नाही आहेत, तरी पण तुम्ही शरीर संबंध ठेवले. आता मला ब्लिडिंग सुरू झालं आहे. दुसरीकडे माझं बाळ आता उठण्याची वेळ झालेली आहे. ते कधी उठेल, आता मी काय करू? त्यावेळेला मात्र भाऊराव घाबरून जातो. त्यालाही समजत नसतं की आता काय झालेलं आहे आणि आता नक्की आता कशाप्रकारे हे सॉल्व्ह करू शकतो. समोरची परिस्थिती गंभीर झालेली असते. रेवतीला जो रक्तस्राव सुरू झालेला असतो त्याच्यातून मग तिला डॉक्टरकडे नेण्याशिवाय पर्याय नसतो. त्याच्यामुळे मग भाऊराव आपल्या घरातल्या काही मंडळींना उठवतो आणि सांगतो की तिला रक्तस्राव सुरू होतोय. आता घरची मंडळीसुद्धा विचारतात, हे कसं काय झालं? पण आता कोणालाही सगळ्या गोष्टी विचार करण्यासाठी वेळ नसतो. ताबडतोब रेवतीला दवाखान्यामध्ये नेलं जातं. आता डॉक्टर देखील विचारतात की रक्तस्राव कसा सुरू झाला? हे तर शक्य नाही आहे, कारण रक्तस्राव अचानक डिलिव्हरीनंतर सुरू होणे या सगळ्या गोष्टी अशक्य गोष्टी असतात. त्याच्यामुळे नक्की काय झालं हे डॉक्टर समजून घ्यायचा प्रयत्न करतात. रेवती डॉक्टरांना सांगते की आमच्यामध्ये आज शरीर संबंध आलेले आहेत, त्याच्यामुळे रक्तस्राव सुरू झालेला आहे. डॉक्टर देखील कपाळावरती हात मारून घेतात. डॉक्टर म्हणतात की इतकी काय घाई होती की तुम्ही या सगळ्या गोष्टी करून बसलात आणि आता पुन्हा एकदा टाके घालावे लागणार आणि मग सगळे औषधोपचार करावे लागणार, हे डॉक्टर त्यांना सांगतात. आणि मग जे काही फॉर्म वगैरे भरून घेतले जातात आणि बाकीच्या घरच्यांना मंडळींना सुद्धा या सगळ्या गोष्टी कळतात की भाऊरावने या रात्री त्याच्या बायकोसोबत काय केलेलं होतं. भाऊराव एका खुर्चीमध्ये डोकं मान खाली घालून बसलेला असतो. सगळी मंडळी त्याला दोष देत असतात. सगळी मंडळी त्याकडे रागाने बघत असतात. रेवतीच्या माहेरीसुद्धा ही गोष्ट कळते. माहेरची मंडळीसुद्धा आता हॉस्पिटलमध्ये आलेली असतात आणि भाऊराव मात्र मान वर करण्याच्या लायकीचा राहिलेला नसतो. तो कोणाकडेही नजर वर करून बघत नाही. थोड्या वेळामध्ये डॉक्टर रेवतीचं ऑपरेशन उरकतात, टाके घालतात आणि त्याचं नॉर्मल सगळ्या गोष्टी झाल्यानंतर रेवतीला आपल्या घरी सोडलं जातं, आपल्या बाळाकडे सोडलं जातं. सगळी मंडळी, घरचे मंडळी, माहेरची, सासरची मंडळी मिळून भाऊरावला मात्र शिव्या घालत असतात आणि त्याला निक्षून सांगतात की 3 महिने तुला इथून पुढे बायकोसोबत शरीर संबंध ठेवता येणार नाहीत आणि तू जर तिच्यावर काही बळजबरी केली, अत्याचार केला, तर मात्र आम्ही तुला पोलिसांमध्ये सगळे मिळून देणार आहोत. या सगळ्या गोष्टी बऱ्याच वेळेला नॉर्मल घडतात, अनेक ठिकाणी घडत असतात आणि या सगळ्या गोष्टी ज्या घडतात डिलिव्हरीच्या दरम्यानही असतील, डिलिव्हरी झाल्यानंतर असतील, शरीर संबंध होतात, याच्यामध्ये बायकांना त्रासच होत असतो. त्याच्यामुळे आपल्याला काही असे अनुभव आहेत का? आपण आपल्या आजूबाजूला अशा काही गोष्टी ऐकलेल्या असतील का? त्या देखील मला कमेंट बॉक्समध्ये कळवा. आपण भेटणार आहोत अशाच एखाद्या नवीन एक्सायटिंग घटनेसह. तोपर्यंत काळजी घ्या. धन्यवाद.